नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज ज्येष्ठ कृष्ण पंचमी शके 1947 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. ठाण्यात शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत. कावेसर तलाव सुशोभीकरणाविरोधात भर पावसात कावेसर वाचवा अशा घोषणा देत रहिवाशांनी काढली जनजागृती रॅली. आणि ठाणे बोरिवली मार्गावरचा बोगद्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुल्लाबाग येथील रहिवाशांनी मानले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांचे आभार. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. तब्बल 2 महिन्यांच्या सुट्ट्यानंतर आजपासून शाळांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या मनात शाळेत येण्याची हुरहुर होती. आनंददायी शिक्षणातनं शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. ठाण्यातल्या किसननगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक 23मध्ये शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवलं. यावेळी विद्यार्थ्यांवर गुलाबपुष्पाचा वर्षाव करण्यात आला. तसेच गुलाबपुष्प आणि खाऊचे वाटप करून खासदार नरेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग शाळा क्रमांक 55 आझादनगर ठाणे शाळेचा पहिला दिवस म्हणून आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मुलांना शालेय पुस्तक मोफत देण्यात आले. तसेच आमदार केळकर यांनी यावेळी फूल व खाऊ देऊन मुलांचे शाळेत स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस म्हणून मुलांच्या पायांचा ठसा उमटवण्यात आला. यावेळी शाळेतले सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सोनाळे शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात, पारंपरिक आणि ग्रामस्थांच्या सहभागातून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना ते स्वागत अत्यंत उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर नव्याने शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ आणि शाळेत प्रवेश पावलांचे ठसा घेऊन आणि टिळा लावून स्वागत करण्यात आले. विविध रंगीत फुले, रांगोळ्या, सजावट यामुळे शाळा आकर्षक सजली होती. नवागत बालके आणि मान्यवरांचे स्वागत लेझिम व ढोलताशांच्या गजरात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचे मन जिंकले. आज पहिल्याच दिवशी 20 बालके पहिलीला दाखल झाली असून नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व बालकांना शालेय पाठ्यपुस्तके, नवीन गणवेश, लेखन साहित्य, बूट, मोजे तसेच दप्तरे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता आधारित शिक्षण मिळावे यासाठी शासन व प्रशासन सजग आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, उपक्रमशीलता आणि मूल्यमापन या सर्व बाबींमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. अशा शाळांमध्ये आपल्या मुलांना दाखल करून द्यावे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे, असे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी आपल्या भाषणात सांगितले. शाळा प्रवेशोत्सव केवळ एका शैक्षणिक उपक्रमापुरता मर्यादित राहिला नाही, तर ग्रामस्थांच्या एकात्मतेचा, पालकांच्या विश्वासाचा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने उचललेला एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलं. हिरानंदानी इस्टेट परिसरातल्या निसर्गरम्य कावेसर तलावाच्या काँक्रिटीकरणासह सुशोभीकरणाला रहिवाशांचा वाढता विरोध असून आज मुसळधार पावसात रहिवाशांनी पुन्हा एकदा एल्गार केला. यापूर्वी जागतिक पर्यावरणीय केलेल्या निदर्शनानंतर आज कावेसर तलाव वाचवा अशा घोषणा देत मोठ्या संख्येने रहिवाशांनी एकत्र येत जनजागृती करण्याकरता रॅली काढली. त्यात शाळेमधले विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
महापालिकेने सुशोभीकरणाचा निर्णय रद्द करेपर्यंत ही काँक्रिटीकरणातल्या विरोधातली लढाई सुरूच राहील असा इशारा देतानाच हा परिसर सायलेंट झोन म्हणून जाहीर करावा अशी मागणी रॅलीतून करण्यात आली. ठाणे महापालिकेने स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता कावेसर तलावाच्या सुशोभीकरणाचा निर्णय रहिवाशांवर लादला आहे. त्याविरोधात स्थानिक रहिवासी संघटित होत आहेत. हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, पातलीपाडा येथील रहिवाशांनी समाज माध्यमातून एकत्र येत सेव्ह कावेसर लेक सिटीजन मुव्हमेंट ही चळवळ उभारली आहे. यापूर्वी जागतिक पर्यावरणिक कावेसर तलावाच्या काठावर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर ऑनलाईन याचिका तयार करून त्यावर हजारो नागरिकांनी स्वाक्षर करून सुशोभीकरणाला विरोध दर्शविला आहे. आज पुन्हा रहिवासी एकत्र आले. त्यांनी पातलीपाडा येथील ऋतू सर्कलवरनं कावेसर तलावापर्यंत मोर्चा काढला. कावेसर तलाव वाचवा अशा घोषणा रहिवाशांनी दिला. कावेसर तलाव हा निसर्गरम्य परिसर आहे. कावेसर तलावाचा परिसर हे एकमेव नैसर्गिक ठिकाण राहिले आहे. ते वाचवावे असा आग्रह रहिवाशांनी धरला. एका ज्येष्ठ नागरिक महिलेने आम्हाला कॉन्क्रीट रस्त्याऐवजी मातीतून चालणे आवडते, त्यामुळे कॉन्क्रीट मार्गाचा आग्रह धरू नये. निसर्गाप्रमाणे तलावांची जोपासना करावी अशी प्रतिक्रिया नोंदवून सुशोभीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिका स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे गुरुवार दिनांक 19 जून रोजी सकाळी 9 ते शुक्रवार रोजी सकाळी 9 पर्यंत बंद राहणार आहे. या काळात ठाण्याच्या काही भागात 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळात ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे व्यवस्थापन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघविळे, आनंदनगर, कासारवडवली, ओळा इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा गुरुवार सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहील. तसेच समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, एटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि उमरा येथील काही भाग येथे गुरुवार रात्री 9 ते शुक्रवार रोजी सकाळी 9 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहील. अशा रीतीने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान पाणी पुरवठा पूर्वपदारीपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा, तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थिनींना आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रातल्या शाळा 16 जूनपासून सुरू होत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्याकरता शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66.66% इतकी सवलत दिली आहे. म्हणजे केवळ 33.33% रक्कम भरून विद्यार्थ्यांचा मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 12वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापकाकडून पास घेतले जात असत. आता विद्यार्थ्यांना याकरता रांगेत ताटकळत उभे राहणार नाही. त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत, जेणेकरून त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. या संदर्भात 16 जूनपासून एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहेत. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र लिहून आपल्या शाळेतल्या नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. ठाणे बोरिवली महामार्गावरच्या नवीन बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास या निर्णयामुळे कमी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल रविवारी खासदार नरेश म्हस्के यांनी मुल्लाबाग येथील ठाणे बोरिवली ट्विन टर्मिनल बाधित पीपल असोसिएशनतर्फे आभार मानत सत्कार व्यक्त केला. ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे मुल्लाबाग येथील 5 इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता. रहिवाशांनी येथील कामाला विरोध आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने रहिवाशी आणि MMRDAच्या अधिकाऱ्यांसमेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी विशेष बैठक घेतली होती. या बैठकीत मुल्लाबाग रहिवाशी संघांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली. भरगच्च भरलेल्या सभागृहात गेली अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसत होती. आम्ही अडचणीत असताना नेहमीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे आमच्या मदतीला धावून येतात. प्रश्न कोणताही असो ते नेहमीच योग्य आणि रहिवाशांच्या बाजूने तोडगा काढतात. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कितीही आवाई उठवली, कितीही उरबडून कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी येथील रहिवाशी सुज्ञ आहे अशी भावना यावेळी अनेक रहिवाशांनी व्यक्त केली. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाणे येथे उपनगरीय रेल्वे सुरक्षा परिषद पार पडली. या परिषदेमध्ये उपनगरीय रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सखोल चर्चा झाली. प्रवाशांकडून असणाऱ्या अपुऱ्या सुविधा, सुरक्षेच्या बाबतीतल्या त्रुटी, वेळापत्रकातला विस्कळीतपणा, गर्दीचे नियोजन, मंजूर प्रकल्प बाबतीत रेल्वे प्रशासनाकडून होणारी हेळसांड यावर व्यावहारिक आणि सर्वसमावेशक सूचना मांडण्यात आल्या. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत. कावेसर तलाव सुशोभीकरणाविरोधात भर पावसात कावेसर वाचवा घोषणा देत रहिवाशांनी काढली जनजागृती रॅली. आणि ठाणे बोरिवली मार्गावरचा बोगद्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुल्लाबाग येथील रहिवाशांनी मानले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांचे आभार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.